सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पुणे मनपा क्षेत्रीय कार्यालयांवरून वाद. क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवर नाराजी. पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलंय. याला कारण ठरलंय ते पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाची पुनर्रचना आणि हा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. पुण्यात करण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेविरोधात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीनंतर 15 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली. मात्र या नव्या रचनेमुळे भारतीय जनता पक्षाचे 14 प्रभाग समित्यांवर वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ 1 समिती येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही प्रभाग समितीवर संधी मिळत नसल्याचं चित्र समोर आलंय. ज्यावेळेस वॉर्ड रचना झाल्या, प्रभागनिहाय रचना झाल्या, त्यावेळेस भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा घोळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलाय आणि तसं पत्रच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना इथल्या स्थानिक नेत्यांनी दिले. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या या तक्रारीची दखल घेत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित यात लक्ष घालण्याचं खरं तर विनंती केली होती किंवा पत्राद्वारे मागणी केली होती. या पुनर्रचनेमुळे भाजपचे वर्चस्व वाढलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. दरम्यान सुप्रिया सुळेंनीही या मुद्द्यावरून सुनेत्रा पवारांच्या सुरात सूर मिसळलाय. त्यातून पुण्यावर जो अन्याय होतोय, कारण का आमच्याही लोकसभा मतदारसंघात मी आपल्याला आधीच म्हणले, डीपीडीसीमध्ये आम्हाला आधीसारखा निधी आता येत नाही. ना मला येतो ना अमोल दादांना येतो. त्याच्यामुळे अर्थातच ह्या पुण्यामध्ये जो अन्याय होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे. सुनेत्रा पवारांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ नगरविकास विभागाला या संशयास्पद पुनर्रचनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. पुणे महापालिका प्रशासनानं क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेबाबत काय निकष लावले याची आता चिरफाड होणार आहे. या क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेचं पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.